तर लक्ष द्या, क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला जे इक्वेशन दिलेलं असतं, या इक्वेशनचं जर आपण स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपॅरिझन केलं तर या ठिकाणी पहा, ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हा याचा स्टँडर्ड फॉर्म असतो. तर एक्सच्या ठिकाणी जो व्हॅरिएबल आहे तो आहे y². आलं लक्षात, x इज इक्वल टू y. आता जर आपण कंपॅरिझन केलं तर इथं a ची किंमत किती मिळेल आपल्याला, 2 मिळेल. b ची किंमत किती मिळते, 27. आणि c जो आहे या c ची किंमत 13 अशी मिळते. तर आपल्याला जी मेथड पाहिजे ती आहे फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथडमध्ये आपण हा जो b दिसतोय या b ची आपल्याला फोड करावी लागते. ती फोड कोणत्या पद्धतीत करावी लागते लक्षात घ्या. b ची फोड दोन संख्यांमध्ये आपल्याला करायची. म्हणजे हा जो b आहे याची फोड आपल्याला दोन संख्यांमध्ये करायची, एक b1 आणि एक काय b2. b1 आणि b2 या दोन संख्यांमध्ये आपल्याला b ची फोड करायची. पण ती कशी करायची की या दोन संख्यांची ॲडिशन b एवढी आली पाहिजे. म्हणजे आपण ज्या फोड केलेल्या संख्या लिहिणार आहेत त्या दोन संख्यांची ॲडिशन म्हणजे b1 प्लस b2 ही b एवढी आली पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपला b किती आहे, 27. मग आपल्याला अशा दोन संख्या फाइंड आउट करायच्यात ज्यांची ॲडिशन किती आहे, 27. आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, म्हणजे b1 इंटू b2 इज इक्वल टू a इंटू c. आपल्याला जो a आणि c आहे यांच्या मल्टिप्लिकेशन एवढं. जर आपण a आणि c च्या व्हॅल्यू इथं ठेवल्या, a किती आपला, a पहा 2 आहे आणि c किती आहे 30. म्हणजे अशा दोन संख्या ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती पाहिजे, 26 पाहिजेत आणि ज्यांचं ॲडिशन किती पाहिजे, 27 पाहिजेत. अशा दोन संख्या आपल्याला काय करायच्यात, फाइंड आउट करायच्या. पहा मी संख्या घेतो, b1 इज इक्वल टू जर आपण 26 घेतलं आणि b2 इज इक्वल टू 1 घेतलं तर 26 इंटू 1 किती होतात, 26. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला b1 b2 मिळाले. इथं पहा जर त्यांची ॲडिशन केली काय, 26 प्लस 1 इज इक्वल टू किती होतात, 27. म्हणजे आपल्याला ज्या b1 आणि b2 च्या व्हॅल्यू ठेवायच्यात, b च्या ठिकाणी लक्षात ठेवा b ची फोड करावी लागते आपल्याला b1 आणि b2 अशा दोन संख्यांमध्ये, की ज्या दोन संख्यांची ॲडिशन b एवढी आली पाहिजे आणि त्याच दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन a इंटू c एवढं आलं पाहिजे. आपल्याला दोन संख्या मिळाल्या. पहा एक संख्या कोणती मिळाली, b1 इज इक्वल टू 26 आणि प्लस एक काय मिळाली 1. दोन्ही प्लस आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, या ज्या संख्या आहेत या संख्या आपल्याला या b च्या ठिकाणी ठेवायच्या. आता b च्या ठिकाणी ठेवत असताना एक गोष्ट अशी लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण या संख्या म्हणजे b1 आणि b2 b च्या ठिकाणी ठेवतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी कॉमन मिळालं पाहिजे, अशा ठिकाणी यांचा सिक्वेन्स ठेवायचा. म्हणजे साधे एक्झाम्पल आहे पहा, हे इक्वेशन आपण लिहिलं 2y² प्लस 27y प्लस 13 इज इक्वल टू 0. आता आपल्याला b1 आणि b2 अशा दोन संख्या मिळालेल्या आहेत. मग कोणती संख्या कोणत्या ठिकाणी ठेवायची लक्षात घ्या. 26 जर आपण सुरुवातीला घेतला 26 लक्षात, तर आपण हा दोन कॉमन काढल्याच्या नंतर 26 मधनं 13 उरणार आहेत आणि इकडे सुद्धा 13. मग आपण काय करू, 26 काय करू सुरुवातीला घेऊया. म्हणजे काय येईल पहा, 2y² प्लस आपल्याला b1 आणि b2 किती मिळाले होते, 26 आणि 1. म्हणजे इथे काय लिहायचं, 26y प्लस 1y प्लस 13 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय केलं, ही b ची व्हॅल्यू इथे ठेवली. तुम्ही ॲडिशन केली तरी आन्सर किती येणार आहे तुमचं, 27y. म्हणजे इक्वेशन मध्ये आपण काय चेंज केलेलं आहे का, इक्वेशन मध्ये काहीच चेंज केलं नाही. आता लक्षात घ्या, हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनचे दोन भाग करायचे आणि दोन भागमधून जे कॉमन निघते ते कॉमन काढायचं. आता दोन भाग मी सांगतो कुठपर्यंत करायचे. या दोन स्टेप आहेत यांचा एक भाग आणि त्याच्यानंतर या ज्या दोन स्टेप आहेत यांचा एक भाग. आता आपल्याला काय करायचंय, कॉमन काढायचंय. त्यासाठी मी काय करतो, थोडंसं सिम्प्लिफाय करतो. आता हा 2y² आपण कसा लिहू शकतो, 2 इंटू y इंटू y बरोबर, हा झाला 2y² प्लस 26 आपण कसा लिहू शकतो, 13 इंटू 2 बरोबर ना, 13 दुने 26, 13 इंटू 2 इंटू काय येणार आहे, हा y. आलं लक्षात. हा झाला आपला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट कसा लिहिणार, इथं 1 इंटू काय येणार आहे y आणि प्लस काय येणार आहे इथं 30. मग आपल्याला काय करायचंय, जे दोन भाग आपण केलेले आहेत त्या दोन भागामधनं हा एक भाग झाला लक्षात घ्या आणि हा एक भाग झाला. याच्यामधनं तुम्हाला कॉमन काय जे निघते ते कॉमन जे निघते ते काय करायचं इथं लिहून घ्यायचं. आलं लक्षात. तर कॉमन काय निघते ते पाहूया आपण. आता पहा इथं हा 2 आहे, इथं सुद्धा 2 आहे म्हणजे मी 2 कॉमन काढला. त्याच्यानंतर हा एक y, त्याच्यानंतर हा एक y म्हणजे हा y सुद्धा मी काय केला, कॉमन काढला. म्हणजे कंसाच्या बाहेर काय लिहिलं आपण, 2y. आता एवढंच कॉमन होतं, उरलं काय y, हा y प्लस हा 13 y प्लस 13 हे ब्रॅकेटमध्ये लिहून घेतलं.
तसंच आता सेकंड याच्यामध्ये कॉमन काय, आता पहा इथं 1 इंटू आहे, तसं इथं आपण 13 इंटू 1 करू शकतो. लक्षात, म्हणजे 1 हा आपण कॉमन काढू शकतो, प्लस 1 हा काय केला आपण कॉमन काढला, कारण इथं पण 1 आहे, इथं पण 1 आहे. आपण 1 काय केला कॉमन काढला, आतमध्ये काय राहिलं y प्लस 13 इज इक्वल टू 0. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही कॉमन संख्या काढता त्यावेळेस हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट तुमचा सेम यायला पाहिजे. जर सेम ब्रॅकेट आला तरच आपण सोडवलेले एक्झाम्पल बरोबर आहे. आता लक्षात घ्या, हे जे सेम ब्रॅकेट आहे ते एकदाच लिहून घ्या, म्हणजे y प्लस 13 आणि त्याच्यानंतर जो आपला एक कॉमन पार्ट आहे कोणता, 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. हे लिहून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला माहिती आहे, सपोज आपण याला a असं म्हटलं, याला b असं म्हटलं, आपल्याला माहिती a इंटू बी इज इक्वल टू 0 कधी असतो, एकतर a 0 असेल किंवा b 0 असेल. मग या ठिकाणी एक आपल्याला वाक्य लिहावं लागतं काय, की इफ द मल्टिप्लिकेशन ऑफ two numbers is 0, then one of them is 0. लक्षात घ्या, दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर त्यापैकी एक नंबर काय असतो 0. या प्रॉपर्टीचा यूज करून आपण काय करणार, y प्लस 13 इज इक्वल टू 0, और एकतर हा y प्लस 13 इज इक्वल टू 0 असेल किंवा काय असणार आहे 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. लक्षात, आपल्याला इथं ज्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं y ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, y इज इक्वल टू काय येणार आहे, हा प्लस 13 इकडे गेला किती झाला -13, ही झाली y ची फर्स्ट व्हॅल्यू. त्याच्यानंतर पहा 2y इज इक्वल टू काय, हा 1 इकडे शिफ्ट झाला -1. लक्षात येते 2y -1. आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे काय येईल -1/2. या झाल्या तुमच्या y च्या दोन व्हॅल्यू. लक्षात, फॅक्टरायझेशन मेथडमध्ये लक्षात ठेवायचं, आपण हे जे b आहे ही b ची फोड करणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे अशा दोन संख्या फाइंड आउट करायच्या, b च्या ठिकाणी आपण b1 आणि b2 असं लिहिणार आहे. ज्या दोन संख्यांची ॲडिशन b एवढी आली पाहिजे आणि ज्या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे a इंटू सी. हे होतं फर्स्ट एक्झाम्पल. लक्ष द्या, आता सेकंड नंबरचं एक एक्झाम्पल घेतलंय. या एक्झाम्पलमध्ये पहा 2x² मायनस 2x प्लस 1/2. आता हा 1/2 जो आहे याच्यामुळे तुम्हाला हे जे इक्वेशन सॉल्व करायला काय येणार आहे, प्रॉब्लेम येणार आहे. लक्षात आलं, हे एक आता इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, पण हे सॉल्व करत असताना आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे या 1/2 मध्ये. डायरेक्टली सॉल्व करू शकता पण तुम्हाला अवघड जाईल. मग काय करायचं आहे आपल्याला, हा जो 1/2 आहे हा 2 आपल्याला काय करायचा आहे, डिनॉमिनेटरचा कॅन्सल करायचा आहे. आता आपल्याला माहिती, हा जर डिनॉमिनेटरचा 2 जर आपल्याला कॅन्सल करायचा असेल तर आपल्याला या इक्वेशनला 2 ने काय करावं लागेल, मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं तुम्ही एक सेंटेन्स लिहिणार काय, मल्टिप्लाय इक्वेशन बाय 2. बरोबर, इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं ऑन बोथ साइड, दोन्ही साइड, ऑन बोथ साइड. म्हणजे हे जे इक्वेशन दिलं या इक्वेशनला तुम्ही दोन्ही साइडला कशाने मल्टिप्लाय करणार आहे, 2 ने. म्हणजे पहा, सुरुवातीची स्टेप अशी लिहायची, 2 ब्रॅकेटमध्ये 2x² मायनस 2x प्लस 1/2 इज इक्वल टू 2 इंटू 0. दोन्ही साइडला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. आता एक एक टर्म 2 ने या 2x² ला जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येईल, 2 इंटू 2 किती झाला 4x² मायनस हा 2 इंटू 2 किती झाला परत 4x. आता लक्षात घ्या, इथं मी साईडला लिहितो, हा जो 1/2 आहे याला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 2 आणि हा 2 काय होणार आहे, कॅन्सल. उरणार काय, फक्त आपल्याकडे 1 उरणार. पहा 2 आणि 2 कॅन्सल होऊन फक्त काय उरणार आहे 1. मग आपण काय लिहिणार, प्लस 1 इज इक्वल टू काय येणार आहे, 2 इंटू 0 काय येणार आहे 0. आता हे एक तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं. आता लक्षात घ्या, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं. म्हणजे काय करणार आपण, हा जो 4x आहे हा काय आपला b -4. आलं लक्षात, आपला b किती आहे -4. या b ची आपल्याला अशा दोन संख्यांमध्ये फोड करायची की ज्यांना आपण b1 आणि b2 असं म्हणू, म्हणजे -4 ची, की ज्या दोघांचे ॲडिशन म्हणजे b1 प्लस b2 जे आपण संख्यांमध्ये फोड करणार आहे त्यांची ॲडिशन कुणा एवढी यायला पाहिजेत, b एवढी. आणि b किती आहे -4. आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार कुणा एवढा आला पाहिजेत, a इंटू सी. a किती आपला 4 आणि c किती आहे 1, म्हणजे a इंटू सी किती झाला 4. अशा दोन संख्या फाइंड आउट करायच्या की ज्यांची ॲडिशन -4 आहे आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन 4 आहे. आता पहा, मी दोन संख्या लिहितो. जर तुम्ही -2 आणि -2 या दोघांची ॲडिशन केली तर तुमचा आन्सर -4 येणार आहे. आणि जर -2
इंटू -2 केलं तर यांचं ॲडिशन काय, सॉरी मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 4. 2 इंटू 2 4 आणि मायनस इंटू मायनस काय होतं प्लस होतं. आपल्याला दोन संख्या मिळाल्या, त्या दोन संख्या आपण बीच्या ठिकाणी काय करणार आहे लिहून घेणार आहे. मग तुमचं नेक्स्ट इक्वेशन काय कसं लिहिणार पहा, 4x² मायनस 2x मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आपण काय केलं बीच्या ठिकाणी या B1 आणि B2 लिहून घेतले. लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या याच्यामधनं कॉमन निघणार आहे ते कॉमन काढायचं. सुरुवातीला मी काय करतो याची फोड करतो. आता 4 कसा लिहितो 2 इंटू 2 म्हणजे किती झाला 4. x कसा लिहायचा x इंटू x मायनस हा काय येणार आहे 2 इंटू x आणि याला इंटू परत काय करतो 1 करतो, कारण 1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय फरक पडणार आहे का नाही. तसंच इकडे सुद्धा ती स्टेप. इथं काय करतो मी मायनस 2 इंटू x इंटू 1 आणि प्लस काय करतो 1 इंटू 1 इज इक्वल टू 0. आता आपल्याकडे जे दोन पार्ट आहेत, कोणता इथपर्यंतचा एक पार्ट आणि त्याच्यानंतर इथपर्यंतचा एक पार्ट, या पार्टपैकी आपल्याला काय करावं लागणार आहे, काही जे कॉमन निघते ते कॉमन काढायचं. साधं सिंपल आहे पहा, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा किती आहे 2, हा 2 कॉमन काढला. त्याच्यानंतर इथं x आहे, इथं सुद्धा काय आहे x आहे, नंतर काय आला x म्हणजे 2x कॉमन निघतो. आता आतमध्ये काय राहते पहा, हा एक 2 राहिला, हा एक x राहिला म्हणजे काय आला 2x. त्याच्यानंतर हा मायनस साइन जसं आहे तसं आणि इकडे काय राहिला आपलं 1, तो 1 इथं घेतला म्हणजे 2x आणि एका ब्रॅकेटमध्ये काय आलं 2x मायनस 1. आता इकडे व्यवस्थित लक्ष द्या, या ठिकाणी काय आहे 1 आहे, या ठिकाणी किती आहे 1 आहे. आपण 1 1 कॉमन काढू शकतो, पण आतमध्ये काय उरेल 2x प्लस 1 उरेल. आपल्याला 1 हा मायनस पाहिजेत, प्लस पाहिजेत का नाही. मग हा जर मायनस पाहिजेत असेल तर आपल्याला काय करावं लागतं, या प्लसच्या अपोजिट साईन बाहेर काढावं लागतं. म्हणजे काय येणार आहे -1 जर आपण बाहेर काढला तर लक्षात घ्या हे मायनसचं साईन आणि हा 1 आपण बाहेर काढला. लक्षात. त्याच पद्धतीने आता इथं प्लस आहे, हे प्लस कसं असतं मायनस इंटू मायनस. लक्षात. म्हणजे याच्यामधलं एक मायनस साईन आणि हा 1 आपण काय केला बाहेर काढला. उरलं काय आतमध्ये व्यवस्थित पहा, हा 2x इथं लिहिला. आता एक मायनस साईन बाहेर काढलं म्हणजे एक उरलं, इथं काय आलं मायनस आणि नेक्स्ट काय आलं 1 इज इक्वल टू 0. लक्षात येते सगळ्यांच्या. त्याच्यानंतर पहा काय करणार आहे आपण, हे जे आपण कॉमन काढलेले आहेत, कॉमन काढल्याच्या नंतर जे सेम ब्रॅकेट आहे तो एकदा लिहून घ्यायचा. म्हणजे 2x मायनस 1 उरलं काय, हा 2x परत हा -1 हा पण लिहून घेतला, 2x मायनस 1 इज इक्वल टू काय 0. जसं मी अगोदरच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं त्याच पद्धतीने जर आपण 2x मायनस 1 या संख्येला a म्हटलं, या संख्येला b म्हटलं, मग दोन संख्यांचा गुणाकार 0 कधी असतो, ज्या वेळेस यापैकी कोणती तरी एक संख्या 0 असेल. मग ते सेंटेन्स लिहायचं. सेंटेन्स लिहून आपण काय करणार आहे पहा, 2x मायनस 1 इज इक्वल टू 0 और 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. मग काय येईल 2x इज इक्वल टू 1, हा -1 इकडे शिफ्ट केल्यानंतर काय झाला 1 झाला. तसंच 2x इज इक्वल टू काय झाला 1. x इज इक्वल टू हा 2 जो आहे इकडे शिफ्ट केला, इकडे मल्टिप्लाय होता, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणजे 2x इज इक्वल टू किती झाला 1/2. तसंच इकडे सुद्धा x इज इक्वल टू 1/2. या झाल्या तुमच्या एक्सच्या दोन व्हॅल्यू. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला एखादं इथं p/q फॉर्ममध्ये दिला असेल, लक्षात, जर आपल्याला डिनॉमिनेटर त्याचं कॅन्सल करायचं असेल तर डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे त्याच व्हॅल्यूने काय करायचं, त्याला मल्टिप्लाय करायचं त्या इक्वेशनला दोन्ही साईडने. अशा टाईपचे सुद्धा एक एक्झाम्पल येतं. आलं तर या टाईपने काय करा सॉल्व्ह करा. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल रूटचं एक्झाम्पल दिलेलं आहे. √2x² प्लस काय 7x प्लस काय 5√2. सुरुवातीला आपण काय करू, स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर करून ABCचे व्हॅल्यू फाइंड आउट करू. हा म्हणजे काय असणार आहे आपला a, म्हणजे a इज इक्वल टू किती झाला √2. हा म्हणजे काय असणार आहे b, म्हणजे b इज इक्वल टू किती झाला 7 आणि हा म्हणजे असणार आहे आपला c, म्हणजे c इज इक्वल टू किती झाला 5 इंटू √2. आपल्याला ABCच्या व्हॅल्यू मिळाल्या. आता आपल्या स्टेपनुसार आपण काय करणार आहे, b ची फोड करणार आहे दोन संख्यांमध्ये b1 आणि b2, की ज्या दोन संख्यांची ॲडिशन b1 प्लस b2 किती आला पाहिजे 7x, सॉरी 7x नाही, फक्त 7 आला पाहिजे. लक्षात घ्या, फक्त काय आला पाहिजे 7 आला पाहिजे. लक्षात, कारण b ची व्हॅल्यू किती आपली 7 आहे. त्याच्यानंतर त्याच दोन संख्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण b1 इंटू b2, याच दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आन्सर किती आलं पाहिजे तुमचं a इंटू c. आता a किती आपला √2
इंटू सी किती आहे 5 इंटू √2. आता लक्षात घ्या या √2चं आणि √2चं काय होतं मल्टिप्लिकेशन. हा 5 इकडे लिहितो मी आणि √2 इंटू काय √2. तुम्हाला माहिती √2 आणि √2चं मल्टिप्लिकेशन झाल्यास नंतर रूट साईन कॅन्सल होतो. म्हणजे असं लिहितो मी √2 इंटू √2 काय होतो √2चा स्क्वेअर. हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणारे उरणारे काय 5 इंटू 2. आन्सर किती आलं 10. मग तुम्हाला अशा दोन संख्या फाइंड आउट करायच्यात की ज्यांचं मल्टिप्लिकेशन 10 आहे आणि ज्यांची ॲडिशन किती आहे 7 आहे. आता तुम्हाला माहिती अशा दोन संख्या कोणत्या आहेत पहा. जर 5 + 2 केलं तर यांचं आन्सर 7 येतं. म्हणजे दोघांची ॲडिशन 7 आणि 5 इंटू जर 2 केलं तर यांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे 10. म्हणजे 5 हा तुमचा B1 झाला आणि 2 काय झाला B2. मग आपण काय करू हे इक्वेशन लिहून घेऊया. आता 5 आणि 2 या व्हॅल्यू आपल्याला काय करायचे तिथं पुट करायचे. पण लक्षात ठेवा इथं √2 आहे. म्हणजे सुरुवातीला आपण जी व्हॅल्यू पुट करणार आहे ती त्या फॉर्ममध्ये असली पाहिजे. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला कॉमन काढता आले पाहिजेत. ते ज्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला कॉमन काढता आल्या पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे किती आलाय 5 आलाय, त्याच्यानंतर किती आलाय 2 आलाय. लक्षात आलं. म्हणजे ज्या व्हॅल्यू ज्या आहेत त्या व्हॅल्यू तुम्हाला कॉमन काढता आल्या पाहिजेत. त्याच्यामुळं आपण ज्या व्हॅल्यू आता ठेवणार आहेत त्या व्यवस्थित ठेवायच्या. पहा आता आपल्याकडे B1 आणि B2 ची व्हॅल्यू किती आली. B1 = 5 आहे आणि सपोज B2 = किती आहे 2 आहे. मग या व्हॅल्यू आपण काय करू इक्वेशनमध्ये ठेवूया. इक्वेशनमध्ये ठेवल्यास नंतर आपलं इक्वेशन कसं होईल पहा. सुरुवातीला काय आपल्याकडं √2x². आलं लक्षात. याच्यामध्ये काही बदल करायचा का नाही. त्याच्यानंतर 5x बरोबर आणि प्लस काय येणार आहे 2x. हे दोघांची ॲडिशन किती येणार आहे 7x बरोबर. म्हणजे आपण इक्वेशनमध्ये काही चेंज करत नाही. आणि नेक्स्ट काय येणार आहे 5 इंटू √2 जसं आहे तसं c = 0. आता लक्षात घ्या आपल्याला हे जे दोन पार्ट आहेत या दोन पार्टमधले जे कॉमन निघते ते कॉमन काढायचं. सुरुवातीला मी साध्या सिंपल भाषेत लिहून घेतो √2x² कसा लिहितो मी x इंटू x. लक्षात. आणि 5x कसा लिहितो 5 इंटू x. तसंच आता हा जो 2 आहे हा 2 मी असा लिहितो √2 इंटू √2. तुम्हाला माहिती आहे 2 = काय असतं √2 इंटू √2. मग मी काय केलं 2च्या ऐवजी फक्त काय लिहिलं √2 इंटू √2. लक्षात. फक्त ही ॲडजस्टमेंट कारण आपल्याला कॉमन गोष्टी पाहिजेत त्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत. लक्षात आलं. √2 इंटू √2 लिहिला हा x होता इंटू काय केला x लिहिला आणि प्लस 5 इंटू √2 = काय झाला 0. आता लक्षात घ्या आपल्याला इथपर्यंतचा हा एक पार्ट आहे आणि त्याच्यानंतर हा एक पार्ट आहे. या दोन पार्टमधील जे कॉमन गोष्टी आहेत त्या कॉमन गोष्टी काढायच्या. आता व्यवस्थित पहा या ठिकाणी x आहे मी x कॉमन लिहिला. इथं सुद्धा किती आहे x आहे. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच कॉमन नाही आहे. आलं लक्षात. x आणि x. मग उरलं काय √2 इंटू x. आलं लक्षात. मग तो ब्रॅकेटमध्ये लिहू √2 इंटू x. प्लसचं साईन जसं आहे तसं आणि इथं काय उरला 5 उरला तो जसा आहे तसा लिहिला. आता नेक्स्ट पहा सगळे प्लस साईन आहे त्याच्यामुळे डायरेक्टली प्लस साईन देऊन टाकायचं. मायनस असेल तरच फक्त कन्फ्युजन होतं. आता लक्षात घ्या इथं √2 आहे इकडे सुद्धा काय आहे √2. आपण काय केला √2 कॉमन काढला. तर कॉमन काढण्यासारखं काय आहे का एक सारख्या कोणत्याच गोष्टी नाही. मग बाकीचं सगळं लिहून ठेवायचं. हे किती आहे √2 इंटू x. म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल √2 इंटू x आणि प्लस किती झाला 5. पहा आपले दोन्ही ब्रॅकेट सेम आले म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे बरोबर येणार आहे. आता काय करायचं जो कॉमन ब्रॅकेट आहे = 0 लिहून घ्या. जो कॉमन ब्रॅकेट आहे तो कॉमन ब्रॅकेट एकदाच लिहा. म्हणजे √2 इंटू x प्लस 5 हा एक ब्रॅकेट कॉमन ब्रॅकेट होता तो एकदाच लिहिला. उरलं काय x प्लस √2 ते एका ब्रॅकेटमध्ये x प्लस √2 हे एका ब्रॅकेटमध्ये = 0. आपला रूल काय असतो जर आपण याला a म्हटलं याला b म्हटलं म्हणजे दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन 0 कधी असतं ज्यावेळेस त्यापैकी कोणती तरी एक संख्या 0 असेल. मग एकतर √2x प्लस 5 हे 0 असतील किंवा x प्लस √2 हे 0 असतील. मग लिहिताना कसं लिहायचं √2x प्लस 5 = 0 और x प्लस √2 = 0. दोनपैकी काहीतरी एक 0 असणार आहे. आपल्याला x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. मग सुरुवातीला इकडे √2x हा जो प्लस 5 आहे इक्वल साईनच्या इकडे गेल्यास नंतर काय होईल -5. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर तसंच और हा x आणि इकडे काय होता √2 काय होता प्लस होता पलीकडे गेल्यास नंतर काय होणार आहे मायनस. म्हणजे x = काय होईल मायनस इंटू √2. आलं लक्षात. ही झाली पहिली व्हॅल्यू तुमची. x किती झाला -√2 आला. आता एक व्हॅल्यू अजून आपल्याला फाइंड आउट करायची. आता पहा हा √2 जो होता इथं x ला मल्टिप्लाय इक्वल साईनच्या पलीकडे गेल्यास नंतर तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणजे x = किती झाला -5 अपॉन किती झाला √2.
ही झाली तुमची एक्सची दुसरी व्हॅल्यू. आता लक्षात घ्या, एक्सची व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट केल्या, लास्ट एक सेंटेन्स लिहायचं पहा. ज्यावेळेस एक्सच्या व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करताल संपूर्ण, त्यावेळेस शेवट एक वाक्य लिहायचं. वाक्यामध्ये ज्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट केल्या त्या व्हॅल्यू, सपोज आपण या एक्झाम्पलचा आन्सर लिहिताना कसं लिहायचं, लास्ट आन्सर -5/√2 आणि दुसरा रूट कोणता आला होता आपला, अँड -√2 आर रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात येते, हे लास्ट आन्सर लिहायचं. लक्षात घ्या, ही जी मेथड आहे ही आहे फॅक्टरायझेशन मेथड. याच्यामध्ये काय केले आपण, फॅक्टर्स पाडले आणि फॅक्टर्स पाडून आपण काय केले, एक्झाम्पल सॉल्व्ह केले. मी प्रत्येक टाईपचं एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेलं आहे. आता याच्यामध्ये 6x² - 2/x ते एक एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, इक्वेशन तयार करून देतो. इक्वेशन तयार केल्याच्या नंतर तुम्ही सॉल्व्ह करा. हा, तर इक्वेशन काय दिलेले पहा, 6x² - 2/x दिलाय इज इक्वल टू 1. आता हा x जो आहे हा तर आपण कॅन्सल करू शकत नाही, कारण x ने जर इथं मल्टिप्लाय केलं तर इथं 6x³ होईल, म्हणजे आपले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन राहणार नाही. मग इथं काय करायचं पहा, फर्स्ट स्टेप काय करायची, हा जो x आहे हा x इक्वल साइनच्या इकडे, बरोबर, इक्वल साइनच्या इकडे जर गेला तर हा 1 ला काय होणार आहे, मल्टिप्लाय. म्हणजे फर्स्ट स्टेप काय करणार, 6x² - 2 इज इक्वल टू 1 × x. म्हणजे तुमच्याकडे काय मिळाला, 6x² - 2 इज इक्वल टू x. आलं लक्षात इथपर्यंत. त्याच्यानंतर काय करणार, हा जो x आहे आपल्याला माहिती क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जे राईट हँड साईड असते त्या साईडला आपल्याला 0 पाहिजेत. मग हा x आपल्याला या साईडला नको आहे, तो आपल्याला या साईडला शिफ्ट करायचा आहे. मग हा इकडे प्लस होता, इकडे आल्यानंतर काय होणार आहे, मायनस. म्हणजे पहा 6x² - 2 - x इज इक्वल टू 0. आलं लक्षात. पण आपण हे स्टँडर्ड इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं, आपल्याला 6x² झाल्याच्या नंतर x ची टर्म पाहिजेत. म्हणजे आपण काय करणार, 6x² - x - 2 इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं एक स्टँडर्ड इक्वेशन तयार. आता या इक्वेशन मध्ये तुम्हाला माहिती आहे a ची व्हॅल्यू किती आहे, a इज इक्वल टू 6, b इज इक्वल टू किती आहे, -1 आणि c इज इक्वल टू किती आहे, -2. या व्हॅल्यू ज्या आहेत या व्हॅल्यू मध्ये आपल्याला b ची फोड करावं लागेल, बरोबर. b ची फोड b1 आणि b2 मध्ये, की b1 प्लस b2 ज्या दोन संख्या लिहिणार आहे त्यांचे ॲडिशन किती आले पाहिजेत, -1, आणि त्याच दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन b1 × b2, या दोन संख्यांचं मल्टिप्लिकेशन a × c, म्हणजे 6 दुने 12 म्हणजे -12 एवढं आलं पाहिजे. आता आपल्याला काय करावं लागेल, इथं फॅक्टर्स पाडावे लागतील. आता अशा दोन संख्या ज्यांचं ॲडिशन -1 आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन -12, पहा तुम्ही, जर -4 + 3 इज इक्वल टू केलं तर इथं आन्सर -1 येईल, आणि -4 × 3 जर केलं तर आन्सर किती येईल, -12. म्हणजे आपल्याला फॅक्टर्स मिळाले. फॅक्टर्स नाही, b1 b2 च्या व्हॅल्यू मिळाल्या. या b1 b2 च्या व्हॅल्यू कुठे ठेवायच्या, इक्वेशन मध्ये. तर इक्वेशन कसं होईल पहा, 6x² b1 किती होता आपला, -4 म्हणजे -4x, b2 किती होता, +3x, लास्ट काय -2 इज इक्वल टू 0. आता 6x लिहिताना कसं लिहायचा, 2 च्या भाषेत लिहू, म्हणजे 3 × 2 काय होतात, 6 × x² कसा लिहायचा, x × x. हे तुम्ही नाही लिहिले तरी चालेल, तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी फोड करून सांगते. 4x कसा लिहिणार, 2 × 2, ज्यांना डायरेक्टली समजतं कॉमन कसं काढायचं त्यांनी डायरेक्टली लिहा, × x, प्लस 3 × x म्हणजे 3 × x -2 × 1 करतो, कारण 2 × 1 चा आन्सर -2 च येणार आहे, इज इक्वल टू 0. आता आपल्याला दोन पार्ट मिळाले पहा, इथपर्यंत आहे हा एक पार्ट आणि त्याच्यानंतर हा एक पार्ट. या दोन पार्टमध्ये जे कॉमन गोष्टी निघतात त्या दोन कॉमन गोष्टी काढून घेऊ आपण. आता इथं पहा, इथं 2 आहे, इथं सुद्धा किती आहे, 2. हा 2 कॉमन काढलात. त्याच्यानंतर इथं काय आहे, x आहे, इकडे सुद्धा किती आहे, x आहे. हा x आपण कॉमन काढला, उरलं काय, 3x - 2, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे, 3x - 2. आता इकडे व्यवस्थित आपल्याला कॉमन काढावं लागेल. इथं पहा -2 आहे, बरोबर, म्हणजे आपल्याला हा इकडे आहे का, -2 नाही, आपल्याकडे फक्त काय, इथं जर आपण 1 घेतलं, मल्टिप्लाय बाय 1 असं आपण करूया. जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर हा 1 आणि हा 1 आपण काय करू शकतो, कॉमन काढू शकतो. लक्षात, म्हणजे आपण इथं फक्त +1 कॉमन काढू शकतो. आता लक्षात घ्या, हा +1 कॉमन काढला, हा +1 म्हणजे 1 कॉमन काढला. आतमध्ये काय राहिलं, 3x आणि हा -2, म्हणजे 3x - 2 इज इक्वल टू किती राहिला, 0. आता आपल्याला माहिती दोन्ही कॉमन ब्रॅकेट आपले सेम आले, म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. लक्षात. तर
कॉमन ब्रॅकेट एकदाच लिहा, 3x मायनस 2 एकदाच लिहिला, नंतर 2x प्लस 1, 2x प्लस 1 यांचा सिक्वेन्स चुकला तरी चालतो, तुम्ही 2x प्लस 1 सुरुवातीला लिहिला आणि 3x मायनस 2 नंतर लिहिला तरी चालतो, काही अडचण नाही आहे, इज इक्वल टू 0. आता इथे एक वाक्य काय लिहिणार, इफ अ मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर इज 0 देन वन ऑफ देम इज अ 0, म्हणजे त्याच्यापैकी एक काय असणार आहे 0. मग 0 कोण असेल, एक तर 3x मायनस 2 इज इक्वल टू 0 किंवा 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, हा मायनस 2 इकडे शिफ्ट करा, म्हणजे 3x इज इक्वल टू मायनस 2चा काय होणार आहे प्लस 2 आणि 2x इज इक्वल टू हा प्लस 1चा काय होणार आहे मायनस 1. x इज इक्वल टू 3 इथं मल्टिप्लाय होता, इकडे गेल्यानंतर डिवाइड, म्हणजे काय झाला 2 अपॉन 3. x इज इक्वल टू 2 अपॉन 3. और इथं और लिहायला विसरू नका, इथं और लिहा, और लिहायला विसरू नका. इथं काय येईल x इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 2. या झाल्या तुमच्या दोन व्हॅल्यू. आलं लक्षात. मग लास्ट तुम्ही आन्सर काय लिहिताल, आन्सर पहा 2 अपॉन 3 अँड मायनस 1 अपॉन 2 आर रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन. हे झालं तुमचं आन्सर.